मित्रांनो, जसं की कालच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं, आपण विरारची मेकअप ऑर्डर कंप्लीट करून निघालो होतो अंधेरीच्या मेकअप ऑर्डरला. आपल्याकडे टाइम खूप कमी होता, फक्त 1 तासामध्ये आपल्याला विरार ते अंधेरी पोहोचायचं होतं आणि हे पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे मी कॅबनं न जाता ट्रेननं जाण्याचं ठरवलं. इंडिकेटरवर मला एसी फास्ट लोकल दिसली, जी की मला अंधेरीमध्ये 50 मिनिटांमध्ये पोहोचवणार होती. लोकलचं तिकीट काढल्याने आतमध्ये जाऊन बसलो. जाम भारी वाटलं, कारण आतमध्ये बिलकुल पण गर्दी नव्हती आणि बाहेर जाम गरमी होती. क्लायंटचे मला फोनवर फोन येत होते, कारण आपल्याला थोडासा लेट झाला होता. त्यांना आलो आलो म्हणत 1.5 तासानंतर आपण पोहोचलो होतो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, म्हणजेच अंधेरीला. हा वेन्यू जाम भारी होता, कारण 5 स्टार हॉटेल होतं, ते पण एअरपोर्ट जवळ. हॉटेलला पोहोचल्यानंतर आधी मी दीला कॉल केला, कारण दीला मला हॉटेलला बोलवायचं होतं आणि तिचं ऑफिस पण जवळच आहे, त्याच्यामुळे ती लवकरात लवकर हॉटेलला पोहोचली. आम्ही दोघे पण आधी आमच्या रूमला गेलो आणि रूम मध्ये आमचे क्लायंट वेट करत होते, कारण आम्हाला लेट झाला होता. कुठलाच टाइमपास न करता आणि कंटेंट न काढता आपण फटाफट सेटअप मांडून घेतला होता आणि क्लायंटचा मेकअप पण चालू केला होता. आपल्या क्लायंटला आज खूप मिनिमल पण थोडासा ग्लॉसी मेकअप पाहिजे होता आणि त्यांचा आउटफिट पण जाम भारी होता, तो तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. ग्रूमच्या होणाऱ्या बायकोने मला आज त्यांच्या मेकअप साठी बुक केलं होतं आणि त्यांची गुजराती वेडिंग होती. इकडे आपला मेकअप डन झाला होता आणि दरवेळीप्रमाणे आपण आपल्या क्लायंटच्या कानामागे काला टिका लावतो, तसं यांना पण काला टिका लावला. आणि तोपर्यंत तिची टेरेसवर गेली होती डेकोरेशनचा शूट करण्यासाठी, पण डेकोरेशन इकडे कम्प्लीट झालेलं नव्हतं, काम चालू होतं. आणि तुम्ही बघू शकताय काय जाम भारी डेकोरेशन केलं होतं आणि इकडून वरून एरोप्लेन जात होते 2-2 मिनिटाला. आणि आता इकडे तुम्ही बघू शकता आपल्या ग्रूमचा फायनल लुक. काय रॉयल दिसत आहे आपला ग्रूम आणि त्यांची स्किन पण एकदम ग्लॉसी दिसत आहे. आणि आपला हा आजचा ग्रूम ना ब्राईडला बघून चक्कर रडायला लागला होता. दोघे पण खूप इमोशनल झाले होते आणि तितकेच क्यूट पण दिसत होते. आज आपण यांच्या वेडिंग साठी थांबणार नव्हतो, कारण नाईट वेडिंग होती, लेट होणार होती आणि दीला पण जॉबला रिटर्न जायचं होतं, तसंच मला पण नाईट शिफ्ट साठी जॉबवर जायचं होतं. इकडे बाहेर आम्ही दोघांचं थोडंसं शूट केलं आणि फटाफट रूम मध्ये आलो फटाफट पॅकिंग चालू केली होती. दीला इकडून जॉबला जायचं होतं आणि मला घरी. चला तर मग आजच्या ग्रूमचा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढंच, उद्या भेटूयात.